झी 24 तास एक पाऊल पुढे। माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। त्यामुळे या दोघांमधली कटुता संपल्याची चर्चा आहे। आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले अशोक चव्हाण सध्या राजकीय अज्ञातवासात आहेत। तर विलासराव देशमुख केंद्रीय मंत्रीपद भूषवत असले तरी आदर्श घोटाळ्यात आलेलं नाव आणि गोरेगावमधील जमीन सुभाष घईंना दिल्याप्रकरणी तेही चांगलेच अडचणीत आले। त्यामुळे हे दोन माजी मुख्यमंत्री एकत्र आल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना लातूरमधील नियोजित विभागीय कार्यालय नांदेडला नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती। मात्र आता अनेक दिवसांनी या दोघांची ही एकत्र भेट ही राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच चर्चेला उधाण आणणारी अशी घटना आहे। आपण या संदर्भामध्ये अधिक जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी केशव खुणसे पाटील आपल्याबरोबर आहेत। केशव, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांची आज भेट झालेली आहे। विलासराव देशमुख अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली आहे असं समजतंय। काय माहिती आहे या भेटी संदर्भामध्ये? अनेक वर्षानंतर विलासराव देशमुख हे अशोक चव्हाण यांच्या घरी गेलेले आहेत, तरी त्यांची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांचं राजकीय जर एकंदर घडामोडी पाहिल्या तर या दोन नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते, मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली होती। विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचे पूर्वी सलोख्याचे आणि अगदी घरगुती संबंध होते, परंतु मधल्या काळात ज्या काही घडामोडी राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर यांच्यात मोठ्या प्रमाणात कटुता आली होती। लातूरमध्ये विलासराव देशमुखांचे उमेदवार पाडले अशोक चव्हाणांकडून पाडले जात होते। नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांचे जे पाठीराखे आहेत त्यांना पाडण्याचं काम बऱ्याच ठिकाणी विलासराव देशमुख यांच्या समर्थकांनी केलं होतं आणि राज्यभरात सुद्धा या दोन नेत्यांचे वेगवेगळे गट कार्यरत झाले होते आणि त्यांच्यामध्येही कटुता आल्याचं आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा पाहिलेलं आहे। लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, अशा अनेक ठिकाणी हे दोन गट एकमेकांसमोर उभे टाकलेले आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत। परंतु आज अनेक वर्षांनंतर विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या दोघांमधली कटुता संपल्याचं दिसून येत आहे। या दोन नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। विलासराव देशमुख दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसून येत आहे। जसं तुम्ही म्हणालात दोघांचे एक वेगवेगळे गट पाहायला मिळत होते गेले अनेक दिवस। मात्र राजकारणात कधीही कोणी कुणाचा मित्र नसतं, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतं असं म्हटलं जातं। नेहमी तिथली परिस्थिती किंवा त्यावेळीची स्थिती जी असते ती कारणीभूत असते। काय म्हणता येईल, कशा प्रकारे राजकीय विश्लेषण करता येईल आजच्या या भेटीचं? नारोद्या याला वेगळं राजकीय याला संदर्भही आपल्याला देता येईल। गेल्या काही एकूणच जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा त्यापूर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील, या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला बराच मार खावा लागलेला आहे। सत्ताधारी असतानाही काँग्रेसची पिछाड झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरस ठरलेली आहे। त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली भेटीमध्ये सोनिया गांधींकडे एकूणच जे घोटाळे होत आहेत त्या घोटाळ्यांमुळे हा पराभव झाल्याचा युक्तिवाद सोनिया गांधींसमोर केला होता। मग ते विलासराव देशमुखांवर झालेले आरोप असोत किंवा आदर्श प्रकरणामध्ये अडकलेले अशोक चव्हाण असोत, तर यांची जी प्रतिमा डागाळलेली आहे त्या डागाळलेल्या प्रतिमेमुळे काँग्रेसला अपयश आल्याचा युक्तिवाद पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या अडचणीत आल्याचा इतर नेते लाभ घेत आहेत याची कुठेतरी जाणीव या दोन्ही नेत्यांना झाली असावी आणि त्यातूनच मग हे मनोमिलन घडून आलेलं असावं असं आपल्याला या ठिकाणी अंदाज किंवा असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। जसं आपण म्हणालात की या एकूणच काँग्रेसचा झालेला पराभव याला काँग्रेसमधले जे उघड झालेले घोटाळे आहेत हे कारणीभूत मानलं जात आहे आणि त्याच्यामुळेच या प्रकारे जे आपले विरोधक एकत्र येऊ नयेत किंवा आपल्या वरचढ कोणी होऊ नये म्हणून हे दोघं एकत्र आलेत असं म्हणावं लागेल। तर काँग्रेसमध्ये यापुढे काही वेगळं गणित दिसून येईल असं वाटतं का? निश्चितच आपण काँग्रेसमध्ये पाहतो की विलासराव देशमुखांचा एक गट, अशोक चव्हाणांचा गट, मग पतंगराव कदमांचा गट असेल आणि नुसेमोरांचा गट असेल, असे वेगवेगळे गट कार्यरत असतात। परंतु विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर या दोघांचंही नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। विलासराव देशमुखांचंही बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं। अशोक चव्हाणांना तर मुख्यमंत्रीपद घालावं लागलं। त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील त्यामध्ये पण त्यांना नुकसान सहन
सहन करावं लागलेलं आहे आणि या निश्चित. दोन नेत्यांच्या एकत्र येण्याने या दोघांमधली कटुता संपलेली असली तरी इतर जे काही नेते आहेत काँग्रेसमध्ये आहेत त्या नेत्यांना हे मनोमिलन कितपत पटणारं आहे हा थोडासा संशोधनाचा निश्चित. भाग आहे. अनेक निश्चित. नेत्यांना कटुता जी होती ती कायम राहिली निश्चित. असंच वाटत असावं असं एकंदर आज विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. परंतु मराठवाड्याच्या दृष्टीने या दोन नेत्यांमुळे काँग्रेसही अडचणीत आलेली होती आणि हे दोघंही अडचणीत आलेले होते असंच आपल्याला दिसतं. निश्चित. केशव, आता नेमकं काँग्रेसमध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं, एकूणच काय पुढे घडामोडी घडतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे या पार्श्वभूमीवर. झी 24 तास एक पाऊल पुढे.